छत्रपती संभाजीनगर तथा औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे याकरिता 1978च्या नामांतर लढ्यात खेडोपाडी वाडी तांड्यावर आंबेडकरी गीत गायनातून समाज प्रबोधन करणारे मुदखेड तालुक्यातील बारड या गावचे प्रबोधनकार हिरामन आठवले गुरुजी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी विपश्यनाचार्य भिक्खू पयारतन महाथेरो यांनी धम्मदेसना देऊन उपस्थितांना लाभान्वित केले। कार्यक्रमास आठवले परिवारासह बारड व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज बारड आणि परिसरातील अतिशय प्रसिद्ध असणारे व्यक्तिमत्व म्हणून कालकथित बाबा हिरामन सेकोजी आठवले गुरुजी यांच्या प्रथम पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने आज त्यांच्या स्मृतीचा उजाळा देण्यासाठी आठवले परिवार आणि उपासक उपासिका मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे 1978च्या नामांतर लढ्यामध्ये अतिशय सक्रिय कार्य करणारे कालकथित बाबा हिरामन आठवले गुरुजी होते। समाजामध्ये जाऊन नाना प्रकारचे गीत आणि वाद्यांच्या माध्यमातून गायन करून लोक प्रबोधन करणे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे नावाचा उल्लेख त्यांनी वारंवार केलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान व्यक्तींचं नाव विद्यापीठाला देत नाहीत म्हणून नामांतर लढ्यामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय आपला सक्रिय भाग नोंदवलेला आहे। असे एक या परिसरामध्ये धार्मिक सामाजिक आणि सर्वच प्रकारामध्ये सुंदररित्या कार्य करणारे म्हणून कालकथित हिरामन आठवले गुरुजी यांची ख्याती होती आणि आज त्यांच्या प्रथम पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये उपासक उपासिका या ठिकाणी जमलेले आहेत। त्यांची सुगती हो अशा प्रकारची मंगलकामना या ठिकाणी करून दोन शब्द थांबवतो। सर्वांचं मंगल हो। या ठिकाणी आज स्मृतिशेष हिरामनरावजी आठवले यांच्या पुण्यानुमोदनानिमित्त आपण त्यांच्या कार्याला त्यांच्या कर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी जमलेलो आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील खंदे कार्यकर्ते आपण हळूहळू एक एक करून गमावत आहोत। जुन्या पिढीचा त्याग आणि त्यांनी केलेले श्रम यामुळेच आपली ही आजची पिढी उभी आहे। अशा उमद्या कार्यकर्त्यांमध्ये आठवले गुरुजींचं नाव हे अग्रक्रमाने घ्यावं लागेल। नामांतर आंदोलन असो की भजनाच्या माध्यमातून समाज जागृतीचे काम असो किंवा सामाजिक कार्यामध्ये सामूहिक विवाह असो, या सर्वांमध्ये आठवले गुरुजींचा सहभाग होता। VSPचे अधिवेशन, बामशेपचे अधिवेशन असो, रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन असो, पक्ष कोणताही असो, त्यांनी बाबासाहेबांचा झेंडा खांद्यावर घेऊन काम केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडं नेहमीच एक कोणतंही अधिवेशन, कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असेल, मोर्चा असेल, एक शबनम लटकावून आपले आठवले गुरुजी नेहमी निघालेले आम्ही पाहिलेले आहेत। नामांतर लढ्यामध्ये तर त्यांच्या जीवावर बेतलेले आहे। याही प्रसंगातून अत्यंत धडाडी आणि कोणाचीही भीडभाड न ठेवता स्पष्टपणे बोलणारा एक वक्ता कार्यकर्ता या निमित्तानं आपण गमावलेला आहे। त्यांना आजच्या त्यांच्या पुनर्स्मरण दिनी विनम्र अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। धन्यवाद। जय भीम। स्मृतिशेष हिरामनरावजी आठवले गुरुजी यांचा प्रथम पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्या परिवाराने या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यानिमित्तानं त्यांच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम असतो। तर हिरामन गुरुजी आठवले हे या बारड परिसरातीलच नव्हे तर जिल्ह्यामध्ये एक आंबेडकरी चळवळीचे खंबीर असे नेतृत्व या भागामध्ये होतं। त्यांनी नामांतराच्या काळापासून ते त्यांच्या निधन होण्याच्या काळापर्यंत नितांत असं आंबेडकरी चळवळ कशी जिवंत राहील त्यासाठी प्रबोधन आणि प्रचार आणि प्रसार गायनाच्या माध्यमातून केलेला आहे। आज मागे आपण जर पाहिलं तर सर्वच आपापल्या परीनं काम करतात, पण निष्ठेनं काम करणारे हिरामनरावजी आठवले गुरुजी या परिसरामध्ये होते। त्यांनी या चळवळीमध्ये राबत असताना त्यांच्यावर अतिशय जीवघेणे प्रसंग सुद्धा या परिसरातील मनुवादी लोकांनी त्यांच्यावर ओढवलेले होते। त्यांनाही न जुमानता त्यांनी आंबेडकरी निष्ठा त्यांच्यामध्ये असल्यामुळे
त्यांनी या कोणत्याही यांना जुमानलं नाही आणि आंबेडकरांच्या नावासाठी असो, आंबेडकरी चळवळीसाठी असो, नितांत असं कठोर असं परिश्रम त्यांनी केलेला आहे. त्यांच्या या परिश्रमामुळे आज काही जे आमच्यासारखे जे तरुण आहेत तर त्यांचा आदर्श घेऊन त्यांनी निष्ठेनं काम करणारे बरेचसे असे नेतृत्व या ठिकाणी तयार झालेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत. त्यांचंच हे योगदान आम्हाला लाभलेलं आहे. मी वामन भिशे सरेगावकर, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आहे. आमचे काकाश्री हिरामरावजी गुरुजी आठवले यांचा आज प्रथम पुण्यस्मरण दिन आम्ही आज बारडी या ठिकाणी साजरा करीत आहोत. त्यांच्या कुटुंबातील सर्वांनी आज या ठिकाणी पुण्यस्मरण दिन साजरा करण्याचं आयोजन केलेलं आहे. तरी आमचे गुरुजी रोखठोक असे स्वभावाचे गुरुजी होते. प्रत्येक समाजकार्यात आणि प्रत्येकाच्या गरीब गरिबाच्या सुखदुःखात सहकार्य त्यांचं अगदी मोलाचं कार्य असायचं आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांची धडाडी असायची. हे कोणालाही कोणाच्या जुलमाला कोणाच्या याला जुमानता ते आपलं कार्य सतत कार्य चालू ठेवायचे आणि या परिसरातच नव्हे तर सगळ्या या आमच्या या भोवतालच्या परिसरामध्ये त्यांची मोठी छाप असायची आणि प्रत्येक या कार्यामध्ये त्यांचं मोठं योगदान असायचं. असे आमचे काकाश्री गुरुजी होते आणि प्रत्येक समाजकार्यात या नामांतराच्या या कार्यकाळामध्ये त्यांना मोठं असं त्यांच्या या कार्याचं योगदान लाभलेलं आहे. म्हणून त्यांच्या या स्मृतीस मी अभिवादन करतो.